स्वागत. अहो. आज आपण एका अगदी नाजूक पण खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत. नवजात बाळाचा पहिला महिना. नमस्कार. हो, हा काळ खरंच खूप खास असतो. हं. अनेकांना वाटतं की बाळ काय फक्त झोपतं आणि रडतं, पण पडद्यामागे खूप काही घडामोडी सुरू असतात, नाही का? अगदी बरोबर. शारीरिक विकास तर होतोच, पण आई आणि बाळामधलं जे नातं आहे त्याची खरी सुरुवात याच काळात होते. आज आपण याच गोष्टींवर लक्ष देऊया. म्हणजे बाळाच्या नैसर्गिक प्रतिक्रिया, त्याची दृष्टी, संवेदना, खाणं-पिणं आणि अर्थातच आईसोबतचं ते भावनिक नातं. नक्कीच. यातल्या अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये म्हणजे क्षणांमध्ये खूप मोठा अर्थ दडलेला असतो. तर मग सुरुवात करूया त्या नैसर्गिक प्रतिक्रिया किंवा रिफ्लेक्सेसपासून. हे खूपच इंटरेस्टिंग आहेत. जसं की रोटिंग रिफ्लेक्स. हो, म्हणजे बाळाच्या गालाला किंवा तोंडाजवळ काही स्पर्श झाला की ते लगेच तोंड तिकडे वळवतं. बरोबर. जणू काही शोधत आहे. हो, ते आईचं स्तन किंवा बाटली शोधायला मदत करतं. हा निसर्गाचाच एक भाग आहे. आणि दुसरा आहे मोरो रिफ्लेक्स, म्हणजे दचकणं. हां, काही मोठा आवाज झाला किंवा आधार गेल्यासारखं वाटलं की बाळ हात-पाय असे जोरात पसरवतं आणि मग जवळ घेतं. हो, पाहिलंय मी ते. आणि अजून एक ग्रास्प रिफ्लेक्स. हाताला काही दिलं की घट्ट पकडतात. अगदी बोट दिलं की इतकं घट्ट पकडतात. या सगळ्या प्रतिक्रिया म्हणजे बाळाची मज्जासंस्था म्हणजे नर्व्हस सिस्टम व्यवस्थित विकसित होत असल्याचे संकेत आहेत. डॉक्टर पण हेच तपासतात. म्हणजे हे फक्त गोंडच नाही, तर महत्वाचे संकेत आहेत. अच्छा, आता त्यांच्या दृष्टीबद्दल बोलूया. म्हणजे जन्माला आल्यावर लगेच त्यांना काय आणि कसं दिसत असेल? हा खूप रंजक प्रश्न आहे. त्यांची दृष्टी सुरुवातीला म्हणजे पहिल्या काही आठवड्यात फक्त 8 ते 12 इंच अंतरावरच फोकस झालेली असते. 8 ते 12 इंच? इतकं कमी? हो, आणि हे अंतर म्हणजे साधारणपणे जेव्हा आई बाळाला दूध पाजते किंवा उचलून घेते तेव्हा तिच्या चेहऱ्यापासून बाळापर्यंतचं अंतर असतं. अरे वा! म्हणजे निसर्गाने सोय केली आहे की आईचा चेहरा दिसावा. अगदी. त्यामुळे ते चेहऱ्यावरचे भाव, विशेषतः बोळे पाहू शकतात आणि हे नातं तयार व्हायला मदत करतं. त्यांना जास्त कॉन्ट्रास्टच्या गोष्टी म्हणजे काळ्या पांढऱ्या वस्तू जास्त चांगल्या दिसतात. अच्छा, रंगीत जग नंतर हळूहळू दिसायला लागतं मग. हो, दृष्टीसोबतच ऐकण्याची क्षमता पण विकसित होत असते. आवाज कुठून येतोय तिकडे मान वळवतात ना? हो, हळूहळू ते आवाजाच्या दिशेने बघायला लागतात आणि ओळखीचे आवाज जसा आईचा आवाज किंवा अगदी आईच्या हृदयाचे ठोके ऐकले तरी बाळ शांत होतं. हे खरंय. याचा संबंध खाण्यापिण्याशी पण असेलच. सुरुवातीला खाण्याच्या वेळा खूपच अनियमित असतात असं ऐकलंय. हो, अगदी. दिवसातून 8 ते 12 वेळा दूध पिणं हे अगदी नॉर्मल आहे. कधी-कधी बाळं क्लस्टर फीडिंग करतात. क्लस्टर फीडिंग म्हणजे काय? म्हणजे बाळ थोड्या थोड्या वेळाने पण बराच वेळ सतत दूध पीत राहतं. विशेषतः संध्याकाळच्या वेळी किंवा जेव्हा त्यांची वाढ झपाट्याने होत असते म्हणजे ग्रोथ स्पर्ट्सच्या वेळी. आणि मग आयांना काळजी वाटायला लागते की दूध पुरतंय की नाही. बरोबर. पण इथे घड्याळ बघण्यापेक्षा बाळाचे संकेत ओळखणं जास्त महत्वाचं आहे. ते तोंड उघडतंय का, चोखल्यासारखं करतंय का, हे बघायला हवं. आईसाठी काही टिप्स आहेत का या काळात? हो, नक्कीच. स्वतः भरपूर पाणी प्यावं, बाळाला दूध पाजताना आरामशीर बसावं, बाळाला योग्य पद्धतीने पकडावं आणि प्रत्येक वेळी ढेकर काढायला मदत करावी. ढेकर काढणं महत्वाचं आहे. खूप महत्वाचं, नाहीतर गॅसेसचा त्रास होऊ शकतो. खाण्यापिण्यासोबतच हालचाल पण महत्वाची. टमी टाइम बद्दल काय सांगाल? कधी सुरू करावा? अनेकांना वाटतं की बाळ मान धरायला लागल्यावर टमी टाईम द्यावा, पण तसं नाहीये. अच्छा, मग कधी? खरं तर हॉस्पिटलमधून घरी आल्यावर पहिल्या दिवसापासूनच सुरू करू शकता. दिवसातून 2-3 वेळा, फक्त 1-2 मिनिटांसाठी. फक्त 1-2 मिनिटं? एवढंच? हो, सुरुवातीला तेवढं पुरेसं आहे. अगदी आपल्या छातीवर किंवा मांडीवर जरी बाळाला पालथं ठेवलं तरी चालतं. आणि याचे फायदे काय? फायदे खूप आहेत. एकतर मानेचे आणि पाठीचे स्नायू मजबूत होतात. दुसरं म्हणजे डोकं एकाच बाजूला चपटं होण्याचा धोका कमी होतो. आणि पुढे जाऊन ज्या शारीरिक हालचाली बाळ शिकणार आहे म्हणजे मोटर स्किल्स, त्याचा पाया घातला जातो. म्हणजे अगदी छोट्या सवयीचे मोठे फायदे आहेत. निश्चितच. या सगळ्या शारीरिक गोष्टींबरोबरच भावनिक जोडणी, आई आणि बाळाचं नातं, ते कसं तयार होतं? ते फक्त दूध पाजण्यापुरतं मर्यादित नसतं. त्वचेचा स्पर्श म्हणजे स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट खूप महत्वाचा असतो. हो. आईचा वास, तिचा आवाज, बाळाकडे बघून बोलणं, दूध पाजताना डोळ्यात बघणं, या सगळ्या गोष्टी ते नातं घट्ट करतात.
बाळाचं ते नकळत येणारं हसू सुद्धा. सुरुवातीला ते रिफ्लेक्स असतं म्हणे. हो, सुरुवातीला ते नकळत असतं, पण ते पाहून आईला जो आनंद मिळतो तोही त्या नात्याचाच एक भाग आहे. आणि हेही लक्षात ठेवायला हवं की याच काळात आईच्या मनात पण खूप उलथापालथ सुरू असते. म्हणजे खूप आनंद असतो, पण त्याचबरोबर प्रचंड थकवा असतो. कधीकधी शंका येते की मी सगळं बरोबर करतेय ना. हे अगदी स्वाभाविक आहे. हो, हे समजून घेणं खूप गरजेचे आहे. मदतीची गरज असेल तर ती मागायला हवी. अगदी. स्वतःवर जास्त ताण न घेणं महत्वाचं आहे. तर आजच्या आपल्या बोलण्यातून हे नक्कीच स्पष्ट झाले की बाळाचा पहिला महिना हा फक्त झोपण्या, रडण्याचा काळ नाहीये. अजिबात नाही. तो एका नव्या आयुष्याच्या सुरुवातीचा, जगाशी जुळवून घेण्याचा आणि आईसोबत एका अतूट नात्याची वीण घट्ट करण्याचा अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. अगदी बरोबर. जसं आपल्या स्रोतांमध्ये म्हटलं आहे की बाळ जरी लहान आणि नाजूक दिसत असलं तरी त्या छोट्या शरीरात एक संपूर्ण जग जागं होत असतं. आणि त्या छोट्या छोट्या क्षणांमध्येच खरी जादू दडलेली असते. हो. आणि मला वाटतं विचार करायला लावणारी गोष्ट ही आहे की या सगळ्या नैसर्गिक प्रतिक्रिया आणि संवेदना हे सगळं काय दाखवतं, तर बाळ जन्मापासूनच जगाशी कनेक्ट व्हायला, शिकायला किती तयार असतं. ही तयारीच पुढे जाऊन त्याच्या विकासाचा एक भक्कम पाया बनते. खरंय. ती एक अद्भुत सुरुवात आहे.